हालो चेक हालो हालो. तर गोलंदाजी मार्गोदी सज्ज होतोय सुरेश पारदी. सामना 3 षटकांचा असेल. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्विंग आणि मिस. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातो. यस, काय स्टाईल आहे इरामन खरकर यांची. दयानंद चोरगे साहेब देखील उपस्थित आहेत, ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे या स्पर्धेसाठी. त्याचं देखील मी लाख लाख आभार व्यक्त करतोय. आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. सुरेश पारदी सज्ज होत आहे. लेफ्ट मोर विकेट. अजून एक चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. कॉट बँडची अपील करतायत. यस, त्यांच्या पाठीमागे यस नॉट आउट कॉल करतायत इरामन खरकर. डान्सिंग अंपायर आहेत इरामन खरकर आणि मुन्ना पठाण सर. हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. तिसरे आणि चौथे पंच सुभाष पाटील सर आणि उमेश केणी सर. हे 4 गुणवान पंच या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत. या 4ही पंचांचं मी विशेष कौतुक करेन. सन्माननीय सचिन शेठ दलवी साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. यावेळी शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न केला होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज होतोय आणि सरप्राइज देखील झाले होते. 1 बाउन्सचा इशारा येतोय. पंच हिरामन खरकर आहेत. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स भेटलं या चेंडूला. तिसरा चेंडू सलगचा डॉट बॉल फेकलाय सुरेश पारदी, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा. अजून एक चांगला चेंडू. सुरेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या सुरेश पारदीसाठी. सलगचे 4 चेंडू. निर्धाव चेंडू फेकतोय हा गोलंदाज सुरेश पारदी. अप्रतिम गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. लेफ्ट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. ज्या फैजानने पहिल्या सामन्यामध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, त्याच फैजानला शांत ठेवतात. सलगचे चेंडू. निर्धाव चेंडू. बघूया मेडन षटक फेकेल का हा गोलंदाज. चांगला चेंडू. सन्मान दिला जातोय. ऑन साइडला फक्त फ्लिक केलाय. एकदा मिळते चेंडूवरती आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर युनिक 11 कुडूस या टीमची धावसंख्या आहे बिनबाद 1 धाव फलकावरती. अवघ्या एका धावेचं षटक फेकलंय गोलंदाज सुरेश पारदीने. डीजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती युनिक स्पोर्ट्स कुडूस या टीमची फक्त आणि फक्त 1 धाव. 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज येतोय विकी. खूप चांगली सुरुवात केली आहे सुरेश पारदीने आपल्या टीमसाठी. फक्त एका धावेचं षटक फेकलं. यापुढील सामना असेल विवेक एंटरप्राइजेस गोरसे बी विपक्ष MD स्पोर्ट्स भादवड या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांना एक टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना असेल. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू आहे. आजचा दिवस प्रेक्षकांसाठी पर्वणी आपण पाहतोय, कारण की 8 बलाढ्य संघ, 8 नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये आहेत या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा दैदिप्यमान 16 गजल क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा आपण अनुभवतोय. या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस, सुपर संडे, सुपर फिनाले.
पहिला चेंडू अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी. पहिला चेंडू यॉर्कर चेंडू फेकला होता, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज विकी. ज्याप्रमाणे पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधीने गोलंदाजी केली होती, त्याचप्रमाणे सुरुवात केली आहे विकीने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय. विकी सज्ज होत आहे. राईट आर्म राऊंड विकेट. फुलटा चेंडू, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सीमा. Mighty, huge, maximum, out of the park. Big षटकार. पहिला षटकाराला फलंदाज फैजानच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यामध्ये 58 धावांची विस्फोटक खेळी केली होती. फुलटॉस चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत ते फक्त प्रेक्षक बनून. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. गुड शॉट. फैजान ऑन स्ट्राईक. यावेळी चांगला चेंडू. कार्ड बँच अपील करतायत. पंचांचे सर वाईटचा येतोय. अवंतर 10 मिनिटे धावसंख्या एकनी पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पाहिला गेलं तर दुसरा मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. 30 ते 35 धाव बनवावे लागतील जांभूलपाडा या टीम समोर. गोलंदाज सज्ज होत आहे विकी. राईट आर्म राऊंड विकेट. खडवली एंड कडून यावी चांगला चेंडू. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. लोअर फुलटॉस चेंडू फेकला होता, फायदा उचलू शकला नाहीये फैजान हा फलंदाज. डॉट बॉल. धावसंख्या स्थगित. धावफलकावरती आपण पाहू शकाल 14 धावा. 10 क्रिकच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जे प्रेक्षक घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू. फेरीमध्ये दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आहे. जांभूलपाडा विपक्ष. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या आहे 14. राऊंड विकेट. यावेळी सुरेख टायमिंग केला. गॅप मध्ये आहे. एक धाव तर पूर्ण केली आहे. गॅप शॉट सिलेक्शन. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. या टीमची धावसंख्या आहे 18 धावा धावफलकावरती.
जय बजरंग गोरसे बी या दोन संघांमध्ये दोन्ही संघांना एक टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे। यापुढील सामना देखील 3 षटकांचा असेल। संचित म्हात्रे चिंचपाडा हे देखील सामना एन्जॉय करतात, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये युवा उद्योजक ज्या प्रेक्षकाने छत्री घेतलेली आहेत त्याच्या पाठीमागे एक बाईक आहे, तिचा आरसा आपण व्यवस्थित करायचा आहे रिक्षाच्या बाजूला। विशाल येतोय आणि विशालचं स्वागत केलंय पहिल्या चेंडूवरती षटकाराने। षटकाराला फलंदाज सौरभच्या बॅटमधून। धावफलकावरती नवीन गोलंदाज विशाल आहे। पहिला चेंडू षटकाराला आहे, सौरभच्या बॅटमधून षटकाराने स्वतःचं खातं खोलतोय। षटकाराने आगाज केलाय कारण की 2 षटकारानंतर स्ट्राईक मिळाली सौरभला आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय। धावसंख्या 24, 24 धावा धावफलकावरती। विशाल पुणेकर सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती। स्ट्राईकिंगला फलंदाज सौरभ आहे। चांगला चेंडू आपण पाहतोय, कार्ड बँडची अपील करतायत। एक धाव तर पूर्ण केली आणि पंचांचे लेग बाईचा येतोय। गुड डिसिजन हिरामन करकर। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25, 25 धावा धावफलकावरती आहेत। पहिल्या इनिंग मधील हा शेवटचं षटक सुरू आहे, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लोगोरचं षटक हाणामारीचे षटक म्हटलं तर तेच मार्गस्थ आहे गोलंदाज विशालचं। चांबुलपाडा विपक्ष युनिक 11 कुडूस। हा सामना सुरू आहे, समोरच्या दिशेने गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय। 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार। डान्सिंग पंच आहेत। धावसंख्या 4 ने पुढे सरकेल 29, 29 धावा धावफलकावरती। अप्रतिम बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी फैजान। अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, एक धाव तर पूर्ण केले। चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, तोपर्यंत मिळते एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे सरकेल। लेग बाईसचा इशारा येतोय हिरामन करकर यांचा। धावसंख्या 30 धावा धावफलकावरती। एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर उभा केलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये सुरेश पारधीने अवघ्या 1 धावेचं षटक फेकलं होतं, त्यानंतर अप्रतिम बॅटिंग केली आहे। सलामीचे हे 2 फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती खेळतायत। खूप चांगली पार्टनरशिप बनवली आहे, 30 धावांची अभेद्य भागीदारी रचली आहे या सामन्यामध्ये। यावेळी चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, पुन्हा एकदा पॅडवरती चेंडू ब्रश होतोय। एक धाव तर मिळते।
आणि पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो लेग बाईसचा. अवंताच्या स्वरूपात एकदा मिळते धावसंख्या एकने पुढे सरकेल 31. 31 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज फैजान आहे. खूप चांगली बॅटिंग केली याही सामन्यामध्ये फैजानने. त्याला साथ देतो सौरभ. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आकाश लगबच निघालणारा गगनचुंबी गगनभेदी बुलंदी पॉवरफुल षटकार. तर या दोन्ही संघाने किती उपस्थित आहेत. भादवड विपक्ष गोरसे बी या दोन संघांमध्ये हा सामना असेल. 38 धावांचं लक्ष्य आहे. ते म्हणजेच जांभूलपाडा या संघासमोर. तर सर्वप्रथम आपण सन्मान करणार आहोत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहताय सचिन दळवी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ज्यांचं या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान राहिलंय ते दयानंद चोरगे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा इथे सत्कार केला जाईल. तर साहेबांना विनंती असेल की आपण या ज्यांचं खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आम्हाला खूप मोठं योगदान लागलंय दयानंद चोरगे साहेब यांचा सत्कार इथे केला जातोय. सचिन दळवी साहेबांच्या शुभ हस्ते प्रेमाची शाल आणि मोमेंटो या स्पर्धेची आठवण म्हणून देऊन त्यांचा इथे सत्कार केला जातोय. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकाल किरण शेट केने साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार केला जाईल. सन्मान झाल्यानंतर नक्कीच आपण टॉस सुद्धा लगेच करणार आहोत. सचिन दळवी साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते सत्कार करायचे. कुडूस संघाने 37 धावा केल्यात आणि 38 धावांचं लक्ष 18 बॉलमध्ये ते श्रीराम जांभूलपाडा संघासमोर. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत सांगोड्याचे ज्ञानेश्वर पाटील सुद्धा उपस्थित आहेत. या आपले सत्कार केला जाईल. ज्ञानेश्वर पाटील यांना विनंती असेल या आपण आपले सत्कार केला जाईल. चला भादवडचे कॅप्टन या एमडी स्पोर्ट भादवड विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग घोरसई बी. 3 ओव्हरची मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच. तर नक्कीच मी दयानंद चोरगे साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभस्ते टॉस करायचं या मॅचचा. तर दयानंद चोरगे साहेबांच्या शुभस्ते टॉस केला जाईल. तो एमडी स्पोर्ट भादवड विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग घोरसई बी या दोन संघांमध्ये आपण पाहू शकाल या पुढची लढत आणि टॉस झालेला आहे. तर एमडी स्पोर्ट भादवड संघाने नाणेफेकी जिंकली. 3 ओव्हरची मॅच असेल लक्षात घ्या. एमडी स्पोर्ट भादवड संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग घोरसई बी. जय बजरंग घोरसे बी संघाला विनंती असेल की आपण लगेच चेंडू चेक करायचे. भावेश पवार आपल्याला विनंती असेल. तर बहुमूल्य वेळ या स्पर्धेला दिला त्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो दयानंद चोरगे साहेब आणि आमच्यापासून ते रजा घेत आहेत. हे प्रेम तुम्ही पाहताय सचिन दळवी साहेबांचं आणि या प्रेमापोटी ते या स्पर्धेला उपस्थित राहिले. तर दयानंद चोरगे साहेब किरण शेट केने साहेब असतील आणि त्यांच्या समेत ज्ञानेश्वर पाटील सुद्धा तुम्ही पाहतायत. या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतात आणि आमच्यापासून ते नक्कीच रजा घेत आहेत. चला फलंदाज पाठवायचे लगेच. श्रीराम 11 जांभूलपाडा संघ आपली सलामी जोडी पाठवायची. दयानंद चोरगे साहेब आमच्यापासून रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब आपण इथे आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तर निंबिवली गावचे ज्येष्ठ क्रिकेटर भगवान गायकवाड साहेबांचं आगमन झालं. त्यांना विनंती असेल या निंबिवलीचे एक ज्येष्ठ क्रिकेटर साहेबांना विनंती असेल भगवान साहेबांना की या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तर लक्ष आपण पाहिलं तर 38 धावांचं लक्ष. चला सलामी जोडी पाठवा. जास्त वेळ घेऊ नका. जांभूलपाडा संघ आपल्याला विनंती असेल की जास्त वेळ नका घेऊ. आपण सलामी जोडी लवकर मैदानात दाखल करायची आपण पाहतोय.
कारण आपल्याला वेळ कमी आहे, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. 15 मिनिटाचा अवधी असेल, लक्षात घ्या तुमच्याकडे. पवन केने आपल्याला विनंती असेल की आपण चेंडू चेक करून घ्यायचे. भावेश आणि पवन चेंडू चेक करायचे आपण. गोरसई बी संघ. आज मात्र आपण पाहिलं तर विवेक एंटरप्राइजेस जे बजरंग गोरसई बी संघ तुम्ही पाहतायत. 3 ओव्हरची मॅच असेल त्यामुळे आपण चेंडू चेक करून ठेवा आणि त्यानंतर आपण लगेच यानंतर मॅच सुरू करणार आहोत. कारण की 38 धावांचं लक्ष ठेवलंय ते युनिक 11 कुडूस या संघाने ते श्रीराम 11 जांभूलपाडा या संघासमोर. आणि सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होते अजय आणि त्यांच्या समेत तुम्ही पाहतायत हनुमानला. ज्या हनुमानने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. टीम अनिश शिलेमन टेंबिवली संघाच्या विरुद्ध तो मात्र सलामीला येतोय. चांगलं बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. दोन्ही भिवंडी दिलं. गेम ऑन. सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन ते गोलंदाज शोएब येत आहेत. ते युनिक 11 कुडूस संघाकडनं 38 धावांचं लक्ष आहे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 धावांचं योगदान दिलंय फैजानने. एक अष्टपैलू खेळाडू. हा चेंडू बॅटची कडा लागली होती मात्र फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक धाव मिळेल अजयला आणि एका धावेने खातो करतात ते अजय. सिंगलने खातो उघडला जातं मात्र हनुमान स्ट्राईक एंडला येतात. पहिल्या मॅचचा हिरो. हा चेंडू हनुमानच्या बॅटच्या बरोबर रडार मध्ये आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे आउट ऑफ द पार्क. षटकार. तर षटकार येतोय. चला चेंडूची पूर्तता करायची लगेच. चेंडू भरपूर लांब गेला आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये जे इनिंग हनुमान खेळले होते तर चला दुसरा चेंडू जायचंय. हनुमानच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 38 धावांचं लक्ष आहे ते आपण पाहिलं तर श्रीराम 11 जांभूलपाडा संघासमोर आणि शोएब या गोलंदाजावरती आता मात्र हल्ला चढवला जातोय. मॅच चेंडू मात्र येतोय. उद्योजक अर्जुन डोंगरे साहेबांचं सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2021 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं आम्ही मनपूर्व आणि सहर्ष स्वागत करतोय. सचिन दळवी साहेबांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. भरपूर पाहुणे तुम्ही पाहिले या स्पर्धेमध्ये. 4 दिवस या स्पर्धेचा कालावधी होते मात्र भरपूर संख्येने तुम्हाला पाहुणे पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये. हे प्रेम आपण पाहिलं तर स्वर्गवासी एकनाथ शेठ दळवी साहेबांचा आणि त्यांचा वारसा मात्र इथे जपलाय तो सचिन दळवी साहेबांनी. 7 धावा तुम्ही धाबालमध्ये पाहू शकाल. 38 धावांचं टार्गेटचा पाठलाग करत असताना शोएबवरती मात्र आता हल्ला चढवला जातोय फलंदाज हनुमानच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू तुम्हाला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल. चौकार. संख्या 11. माननीय दशरथ गायकर साहेबांचं आगमन झालंय. त्यांची उपस्थिती परवा दिवशी सुद्धा या स्पर्धेला लाभली होती. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. दशरथ गायकर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. आणि हनुमानला थांबवणं थोडंसं कठीण झालंय. शोएब या गोलंदाजाला कारण की 38 धावांचा बचाव करायचा आहे तो युनिक 11 कुडूस या संघाला. हा चेंडू तुम्ही पाहतायत. चेंडू उशिरा आला. बॅट मात्र अगोदर फिरली आणि हेच पंच हिरामन सांगत असताना चेंडू उशिरा आला. बॅट मात्र अगोदर फिरली त्यामुळे चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क झाला नाही. डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 11 धावा आतापर्यंत शोएबने खर्च केलेत. हा चेंडू फावल लागेल. वाईटचा इशारा येतोय. हिरामन यांची एक वेगळी शैली बघा. अवांताच्या स्वरूपात 1 धाव इथे मिळेल. 1 ने धावसंख्या पुढे सरकेल. 12 धावा धापालकोती लागल्यात. 12.75च्या सरासरीने धावा करायचे टीम जांभूलपाडा या संघाला.
हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड विकेटच्या दिशेने खेळतायत क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले एकदा पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी थोडीशी उशिरा आली 2 धावा इथे मिळतात अजय सांगतायत की वेट 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये 2 धावसंख्या पुढे सरकेल धापलका धावा तुम्ही पाहू शकाल 14 धावा एक चांगली सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते श्रीराम 11 जांभूलपाडा या संघाच्या माध्यमातून सुरेश पारधी अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळतोय जांभूलपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहू शकाल युनिक 11 कुडूस संघ तुम्ही पाहतायत शोएब गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट हा चेंडू तुम्ही पाहतायत मिडॉनला क्षेत्ररक्षक मात्र थोडासा वेळ घेतला आणि षटक क्रमांक पहिलं संपल्याने पहिल्या षटकात धावा आल्या त्या 15-38 टार्गेट होतं म्हणजे अजूनही 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर 23 12 चेंडू आणि 23 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये सामना लगेच सुरू करायचा आहे जास्त वेळ घेऊ नका कुडूस संघ आपल्याला सूचना असेल 38चं टार्गेट होतं 18 बॉल मध्ये 15 धावा आल्यात त्यामुळे आता 12 चेंडू मध्ये 23 करायचे आहेत चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे मागच्या मॅच मध्ये आपण थोडस पाहिलं तर खूप चांगली मॅच रंगतदार मॅच तुम्ही पाहिली गोरसे ए विरुद्ध गोरसे बी मात्र अवेश पवारने काय अफलातून फलंदाजी करत असताना मॅच जिंकून दिली थोडंसं आपण पाहिलं तर लाईट गेली होती त्यामुळे थोडासा इश्यू झाला तर त्यामुळे भरपूर प्रेक्षक वारंवार कॉल सुद्धा करत होते मॅच तेवढी रंगतदार होती आणि जेव्हा जेव्हा गोरसे ए गोरसे बी एकमेकांसमोर आलेत खेळाडू जरूर एकाच गावातील एक चांगले मित्र सुद्धा आहेत मात्र ज्यावेळी एकमेकांसमोर मैदानात तुम्ही खेळता त्यावेळी प्रत्येक टीमला आपल्या टीमची अस्मिता पणाला लागलेली असते या सीझन मध्ये आपण पाहिलं तर 20 पेक्षा जास्त स्पर्धा जिंकणारा संघ म्हणजेच विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन मात्र त्यांनी आपली दादागिरी कायम ठेवली आहे रायगडमध्ये जाऊन सुद्धा पहिला क्रमांक पटकावण्याची ताकद या संघामध्ये भिवंडी असेल इटवाळा विभाग असेल कर्जत विभाग असेल आता जी भातसे येथे स्पर्धा झाली होती पुन्हा पटांसर आपण पाहिलं तर यांच्या विभागामध्ये कल्पेश जाधव यांच्या माध्यमातून आणि कल्पेश जाधवच्या भातसे संघाला मात्र फायनल मध्ये जय बजरंग गोरसे बी संघाने पराभूत करून फायनल जिंकली होती तो संघ तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पुन्हा पाहायला मिळेल बॅटिंग करताना आणि टॉस भादवड संघाने जिंकलाय एमडी स्पोर्ट भादवड संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय 12 चेंडू 23 धावांची गरज आहे दुसऱ्या षटक घेऊन येते गोलंदाज चिराग हा चेंडू मात्र पंच वाईट चिकून करतायत एक धाव इथे मिळाले धावसंख्या 16 इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र दुसऱ्या एंडला फलंदाज बाद होतोय आणि फलंदाज मला वाटतं हनुमानची खेळी इथे होईल समाप्त तो पहिला धक्का लागलाय हनुमानच्या स्वरूपात सांघिक यश मिळाले ते युनिक 11 कुडूस संघाला आपण पाहतो 38 धावांचं लक्ष मात्र 16 धावसंख्या होती पहिला गडी बाद झाले आपण पाहतोय अप्रतिम स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते स्वर्गीय एकनाथ शेठ दळवी स्मृती चषक 2021 भव्य दिव्य आयोजन सचिन दळवी साहेबांच्या स्वप्नात साकारलेली स्पर्धा आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मात्र वसंत शेठ दळवी यांचे खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय खूप चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते चला मॅच स्पीडअप करा थोडीशी घाई करा जास्त वेळ घेऊ नका 3 षटकांच्या सामन्यात त्यामुळे थोडीशी घाई करायची आहे नवीन फलंदाज सुरेश पारधी येत आहेत 9 सेकंड मात्र सेकंडला फलंदाज तुम्ही अजयला पाहतायत 22 धावांची अजूनही गरज आहे 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळत आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत एकच धाव इथे मिळेल सुरेश पारधीला स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची त्यामुळे दुसरे धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाहीये
17 धावा धापल कधी तुम्ही पाहू शकाल, म्हणजे 21 धावांची अजून गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत 21. 10 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. आमने गावचे सुरेंद्र दळवी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर ऋषभ, या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 21 धावांची गरज आहे. मात्र सुरेश पारधी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं, ज्या प्रकारे भावेश पवारने मागची मॅच फिनिश केली, म्हणजे डावखुळ्या त्या फलंदाला चांगली साथ मिळाली आणि इथे मात्र सुरेश पारधीच्या बॅटमधनं आल्या आल्या वाईड इश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे जाणारा हा षटकार. अजूनही रंगतदार होऊ शकतं, पण मध्ये सुरेंद्र दळवी साहेबांचे सुद्धा आगमन झाले आमच्या भासपळवरती अमनेचे. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. तर 9 चेंडू आणि 15 धावा यासाठी एकच धाव घेतली होती बघा सुरेश पारधी यांनी, कारण स्ट्राईक त्यांना स्वतःकडे ठेवायची होती. 3 षटकांचे सामने तुम्हाला पाहायला मिळतात, कारण स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. हा चेंडू मात्र पंचांनी नो घोषित केलाय. मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसरे पंच तुम्ही पाहू शकाल उमेश केने. फिल्डिंग करणाऱ्या टीमने पंचांना चॅलेंज केले, त्यामुळे त्याने रिव्ह्यू घेतलाय. तर पंचांना जरूर चॅलेंज केलं होतं, मात्र रिव्ह्यू इथे गमावलाय. नो बॉल आहे आणि येणारा चेंडू फ्री हिट असेल. 2 धावा ऍड होतील. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव आणि नो बॉलची 1 धाव, म्हणजे अशा एकूण 2 धावा मिळतील आणि समीकरण असेल ते 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. नऊ चेंडू आणि 13 धावांची गरज या मॅच मध्ये. पहिल्या दिवसात घनसोळी संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाल्याने आजच्या 8 संघात जो संघ पुढे संघेल तो संघ मात्र सेमीफायनल मध्ये गावदेवी घनसोली संघावर फाईट करेल. हा चेंडू तुम्ही वाहतायत, फ्रीड होता मात्र फायदा घेऊ शकले नाही. क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. आता मात्र वारंवार चुका करतोय तो युनिक 11 कुडूस संघ तुम्हाला पाहायला मिळतो. 2 धावा अजून ऍड होतील. डबल का धावा आपण पाहिलं तर 37, आपण पाहिलं तर 27, 38चं टार्गेट आहे, म्हणजे 8 चेंडू 11 धावांची गरज. हा चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव अजून ऍड होईल. 28 धावा झाल्यात. 38चं टार्गेट आहे, म्हणजे 7 चेंडू मध्ये अजूनही 10 धावांची गरज आहे. चेंडूची मात्र चाचपणी केली जाते सुरेश पारधी आणि अजयच्या माध्यमातून. 7 चेंडू आणि 10 धावांची अजूनही गरज आहे. पुढच्या दोन्ही टीमने सज्ज राहायचं आहे. एमडी स्पोर्ट भादवड संघ आपली फिल्डिंग आहे, त्यानंतर विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग घोरसाहेबी संघाची बॅटिंग असणार आहे, त्यामुळे दोन्ही टीमने सज्ज राहायचे. नितीश मेहर यांचे आगमन होते. भरपूर परिश्रम त्यांनाही करावे लागले या स्पर्धेसाठी. सर्व टीमची मात्र काळजी त्यांना घ्यावी लागते. हा चेंडू तुम्ही पाहतायत, अजय फक्त मुन्ना पठाण सरांकडे पाहत राहिलेत आणि डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. आता समीकरण या मॅच मध्ये येणारे 6 चेंडू आणि 10 धावांची कंपल्सरी गरज. खरी चेसिंग आणि ड्रेसिंग हे या स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे
10 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्या लागतील येणाऱ्या 6 बॉलमध्ये. तर अजय काहीतरी मागणी करतायत. विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी संघाची फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या मॅच मध्ये. चला बॅट जरा लवकर घेऊन जायचे. हनुमान थोडस फास्ट घ्या. 10 किटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला कुडूस संघ आपण फिल्डिंग लावा लगेच. युनिक 11 कुडूस संघ तुम्ही पाहतायत. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. कॅप्टन महेश जाधव येत आहेत सुद्धा गोलंदाजी करण्यासाठी. कॅप्टन कुल युनिक 11 कुडूस संघाचे. 6 चेंडू आणि 10 धावांचा आता महेशला 10 धावांचा बचाव करायचा आहे. त्याच्या समोर आपण पाहिलं तर अजय हा फलंदाज आहे. हनुमान मात्र धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच यानंतर सुरू होईल भादवड विरुद्ध जय बजरंग गोरसे बी. मात्र आपण पाहिलं तर MD स्पोर्ट भादवड विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग घोरसे बी. चला फास्ट घ्या थोडं काही करा थोडं महेश आपल्याकडे वेळ कमी आहे. गावदेवी वरप संघ मेगा फायनल मध्ये पोहोचला या स्पर्धेच्या. फुलटॉस चेंडू होता अजयसाठी. मेजवानी होती आणि ती कबूल केली. सीमा पलीकडे मिडविकेटच्या वरून मॅच खुली करणारा हा षटकार. आता मात्र समीकरण या मॅच मध्ये आपण पाहिलं अजयच्या बॅट मधून बॅट त्याने चेंज केली आणि त्यानंतर हा षटकार आलाय. 5 चेंडू आणि आता फक्त 4 धाबांची गरज आहे. ती श्रीराम 11 जांभूलपाडा या संघाला. हा मात्र चेंडू फुलटॉस होता. लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. 2 धावा मिळत आहेत. 6 चेंडू 10 धाबांची गरज होती. मात्र पहिल्या 2 चेंडूत 8 धावा आल्या आहेत. त्यामुळे 4 चेंडू मध्ये आता फक्त 2 धावांची गरज आहे. मात्र या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 2 धावा कराव्याच लागतील. चार चेंडू आणि 2 धावांची गरज. हा चेंडू मात्र डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि आता मात्र 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे 2 धावा कराव्याच लागतील येणाऱ्या 3 बॉल मध्ये. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज महेश कॅप्टन टीमचा. हा चेंडू मात्र भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत. फैजान चूक होणार नाही आणि फलंदाज बाद होईल. आता समीकरण आहे येणारे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 2 धावा कराव्याच लागतील त्या जांभूलपाडा संघाला. चला फलंदाज आहे आणि फिल्डिंग लगेच लावायची. पुढच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. विवेक एंटरप्राइजेस जय बजरंग गोरसे बी विरुद्ध MD स्पोर्ट भादवड संघ तुम्ही पाहतायत. करेश सुद्धा एका बाजूला तुम्ही पाहू शकाल. दुसऱ्या बाजूला सदेश कॅप्टन तुम्ही पाहतायत आणि दुसऱ्या बाजूला जगदीश नाईक कॅप्टनच्या भूमिकेत होते. एक चांगलं बॅटल तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. मध्ये इथे मॅच काय रंगतदार झाली. 2 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. मात्र सुरेश भारती स्ट्राईक एंडला त्यामुळे काही घडू शकतं या मॅच मध्ये. कारण की त्याच्याकडे असलेला भरपूर वर्षाचा अनुभव त्याला मात्र इथे आता पणाला लावावा लागेल. आणि 2 धावा येणाऱ्या 2 चेंडू मध्ये कंपल्सरी करायचे आहेत. त्यामुळे थोडंसं दडपण आता सुरेश पारधी या फलंदाजावर सुद्धा असू शकतो. नवीन फलंदाज भावेश आलेत मैदानामध्ये आणि अजयकडनं 4 चेंडू 2 धावांची गरज. अजयकडनं 1 चेंडू डॉट गेला. त्यानंतर अजय बाद झाले आणि आता समीकरण आहे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ मानला जातो रोशन. तर क्रिकेट या खेळामध्ये कधी काय घडू शकतो. 1 चेंडू मध्ये 6 धावा बऱ्याच वेळा होताना पाहिल्यात. मात्र 2 चेंडू मध्ये 2 धावा
बराच वेळा झाल्या नाहीयेत, त्यामुळे काही घडू शकते या मॅच मध्ये. महेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. महेशची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. 6 चेंडू 10 धावांची गरज होती. पहिल्या 2 चेंडूत 8 धावा दिल्या होत्या, मात्र त्यानंतर त्याला 4 चेंडू मध्ये 2 धावांचा बचाव करायचा होता आणि आतापर्यंत त्याने 3 चेंडू सुरेख फेकलेत. आणि आता समीकरण या मॅच मध्ये 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे कंपल्सरी. तर क्रिकेट या खेळामध्ये विजय सहजा तुम्हाला मिळत नाही, विजय हा मागून मिळत नाही, त्यासाठी मेहनत करावी लागते. आणि यासाठी आम्ही नेहमी म्हणत असतो, क्रिकेट हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ आहे. चला फिल्डिंग लगेच लावायची. मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं खूप गरजेचं आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. फैजानने पहिल्या मॅच मध्ये 58 धावांचं योगदान दिलं होतं. या मॅच मध्ये 27 धावांचं योगदान त्याने दिलंय. खूप चांगली बॅटिंग त्याने या स्पर्धेमध्ये केली. आता इथून जर मॅच जिंकली तर त्याचं अस्तित्व मात्र या स्पर्धेमध्ये टिकेल. अन्यथा या चेंडूवरती 2 धावा आल्या तर कुडूस संघ मात्र या स्पर्धेतनं बाहेर जाऊ शकतो. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत केली आहे. कॅप्टनची भूमिका काय असते महेशने दाखवून दिलंय आणि काय गोलंदाजी केली. पहिल्या 2 चेंडू त्याने 8 धावा दिल्या होत्या, मात्र 4 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. सामना 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गोलंदाज महेश, स्ट्राईक एंडला सुरेश पारधी. आणि हा चेंडू मात्र सुरेश पारधीच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पलीकडे. विजयाचा षटकार.